भवितव्याची आणखी एक मोठी बातमी समोर येते. आम्हाला आमच्या मुलाचा अभिमान आहे असं अभिजित दिपके यांच्या आईवडिलांनी म्हटलेलं आहे. अभिजित दिपकेंच्या आईवडिलांची ही भावना आहे, त्यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. अभिजित दिपके यांच्या आईच्या डोळ्यामध्ये यावेळेस अश्रू सुद्धा दिसले. विद्यार्थ्यांच्या लढ्याला मिळालेलं हे यश आहे असं सुद्धा अभिजित दिपके यांच्या आईवडिलांनी म्हटलंय. तर अभिजित दिपके यांच्या आईवडिलांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी. पाहूया. काय सांगाल, मोठं यश जे आहे ते मिळालेलं आहे. त्यांनी जे मुवमेंट चालू केली त्या मुवमेंटला हा पहिला विजय आहे आणि तो सत्यासाठी झगडलाय, तर त्याचा मला अभिमान आहे. पण या घटनेकडे कुणाचा जय किंवा कुणाचा पराजय या दृष्टिकोनाकडे पाहू नये. हा विद्यार्थ्यांच्या जीवनाशी संबंध आहे, त्यांच्या उज्ज्वल भविष्याशी निगडीत होता. त्याच्यामुळे त्यांनी जो लढा दिला खरं तो वाखाणण्याजोगा होता आणि त्याला याच्यामध्ये पहिल्या वेळेस त्याला यश मिळाले. त्याच्यामुळं एक वडील म्हणून मला माझा तो अभिजित हा माझा मुलगा आहे याचा मला खूप अभिमान वाटतो, सार्थ अभिमान. मात्र लाठीचार्ज पण त्या आंदोलनामध्ये झाला, त्यानंतर त्यांनी कायम सतत ठेवले. अनेक राजकारण्यांनी त्याला पाठिंबा देखील दिल्याचं पाहायला मिळाला. जरांगे पाटील असतील किंवा इतरही नेत्यांनी मोठा पाठिंबा दिलाय. तर त्यांनी जो विषय हातात घेतलेला होता तो खूप ज्वलंत विषय होता तो. आणि राजकीय लोकांनी, हे विरोधी पक्ष असो किंवा हे असो, ह्यांनी तो मुद्दा घेतला नाही. यांनी जर मुद्दा हातामध्ये घेतला असता तरी याला एवढा पाठिंबा मिळालेला नसता. जर कोणत्या राजकीय पार्टीने एखादा हा मुद्दा हातात घेतला असता तर एवढा पाठिंबा कदाचित शक्यता मिळालेलाच नसता. कारण काय, सध्याच्या राजकारणावरील लोकांचा विश्वास उडालेला आहे. कारण राजकारणी लोक हे चांगले नाहीत किंवा ते जनतेचे कामं करत नाहीत. आणि हे जे आमदार खासदार इकडे तिकडे पळवापळवी चालू झाली, याच्यामुळे तर राजकारणी लोकांच्या जनतेच्या नजरेतून उतरलेले आहेत. त्याच्यामुळे ह्यांनी ही जी वेगळी मुवमेंट चालू केली तर त्याला लोकांनी त्याच्यामुळे पाठिंबा दिला. कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर. जी दिपकेच्या आई आपल्यासोबत आहे, काय सांगाल, काय आनंद असू? खूप आनंद झाला आज. एवढा आनंद झाला ना, 6 जूनला तो आलेला त्यावेळेस हे दुःखच होतं. नंतर आंदोलन सुरू झाले तेव्हा हे कसं तरी वाटत होतं. आज खूप आनंद झाला, खूप भयंकर आनंद झाला आज. मात्र राजकारणात पडू नये असं तुम्ही त्याला सल्ला पण दिला होता. आता काय सांगाल, त्याचं मोठं यश जे आहे ते त्याला याच्यात मिळालेलं आहे. चक्क केंद्रीय मंत्र्यांनी यामध्ये राजीनामा दिलेला आहे. काय कसं वाटतं? नाही, राजीनामा आता लाठीचार्ज वगैरे झाला, आता त्यांना वाटलं हे असेल ना की विद्यार्थ्यांनी एवढे जखमी झाले व काहीतरी निर्णय घ्यावा म्हणून त्यांनी घेतला ना, म्हणून राजीनामाही दिला ना त्यांनी. कारण खूप लेकरांना मार झोड झाली, ढोरासारखं मारलं ना. कोणाला सहन होणार? आज किती मुलींना मार लागलेला. आज त्यांच्या आई वडिलांना काय वाटेल, माझ्या लेकराला झाला तर मला कसं तरी होत आहे. त्या लेकरांच्या अक्षरशः तर डोके फुटलेत, खिळे आहे त्यांच्या अक्षरशः अंगावर, एकाचा तर डोळा गेला. त्या लेकरांच्या आई वडिलांना काय वाटत असेल, काय वाटणार आहे? तुम्ही चिंता बघा ना, आता त्या लेकरांच्या आई वडिलांना काय वाटत असेल. डोळे भरून येत आहे तुमचे. हो, आपण मग यश पण आता मिळालंय, लढ्याला यश मिळालंय. अभिजितचा जो लढा उभा होता त्याला मोठं यश मिळतं. एक महिनाभरापासून तो संघर्ष करत होता. हो, नाही, खूप मोठं यश भेटलं. त्याच्या वयाच्या मानाने हे फार मोठं यश झालं. त्याचं वयच काय, 29 वर्षाचा पोरगा आहे तो. आज त्यांनी एवढं मोठं जागोजागी आंदोलन केले, चापट खाल्ली, शाई फेकल्या. तेवढे शाई फेकण्यातही त्यांनी त्याचा मोठेपणा दाखवला की हा बाबासाहेबांचा कलर आहे, माझ्या आवडीचा कलर आहे. अभिजितला जे यश मिळालंय त्याचा आम्हाला अभिमान आहे. अभिजित आमचा मुलगा असल्याचा देखील अभिमान असल्याचं आता अभिजितच्या आई वडिलांनी म्हणल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर. तर उद्याचा मोर्चा होणार